मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजय बोरस्ते यांची काल रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेसाठी नाशिक मतदारसंघासाठी कसा अनुकूल आहे याबाबत त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी यासाठी सुद्धा शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे। तर अजय बोरस्ते यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माझ्यासोबत आहे। खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव चर्चेलं जातंय। शिंदेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार असणार असंही बोललं जात आहे आणि नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। ठाण्यामध्ये त्यांची ती भेट झाली। दादा, नेमकं काय झालंय भेटीमध्ये? जोरदार चर्चा आहे नावाची, काय नेमकी सकारात्मक चर्चा आहे? तिकिटासंदर्भात काय नेमकं बोलणं झालं? खरं तर काल माननीय मुख्यमंत्री साहेब यांची माझी काल ठाण्यामध्ये भेट झाली। देवीच्या दर्शनाला गेला असताना साहेबांची माझी भेट झाली। खरं तर मी मनपूर्वक आभार मानतो साहेबांचे, कारण एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी नाशिकसाठी आम्हाला अर्धा तास दिला आणि नाशिकच्या लोकांच्या काय भावना आहेत, पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत, ह्या मतदारसंघाचं नक्की आवड काय, म्हणजे ह्या मतदारसंघाचा ट्रेंड काय आहे, ह्या संदर्भात सुद्धा पूर्ण विचारपूस झाली। आपले पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणी कुठपर्यंत आहे याही संदर्भात चर्चा आली आणि अत्यंत सकारात्मक चर्चा आहे। आणि काल साहेबांनी आम्हाला हेच सांगितलं की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, शिवसेनेला मानणारा आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याचा इतिहास जर बघितला हा शिवसेनेनंच लढला आणि जिंकला सुद्धा आहे। त्यामुळे हा शिवसेनेकडे राहील यासाठी मी स्वतः तुमच्या वतीनं आग्रही राहील। तुम्हीसुद्धा आजपासून शिवसेनेनं केलेलं काम, म्हणजे विशेषतः मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले निर्णय, माननीय लोकप्रिय पंतप्रधान त्यांनी घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोचवा आणि आपला उमेदवार हा धनुष्यबाण आहे हे समजून काम करा। दादा, दुसरा मुद्दा असा की साताऱ्याची जागा होती ती देखील आता भाजपला देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही जागा होती, मात्र आता अदलाबदलीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा होत्या आपल्याकडची ही जागा राष्ट्रवादीला सुटली जाईल असंही बोललं जात होतं। त्या अनुषंगाने काही बोलणं झालं? खरं तर ह्या ज्या चर्चा आहेत ह्या वरिष्ठ लेवलच्या आहेत, परंतु समाज कार्यकर्ता म्हणून मला एवढंच वाटतं आणि काल आम्ही तेच माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की नाशिकचा मतदार हा शिवसेनेला मानणार आहे, शिवसेनेचा मतदार आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी तुम्ही आग्रही राहा। आमचा पण हट्ट आहे ही शिवसेनेला मिळाली पाहिजे। मी स्वतः युतीचा या जिल्ह्याचा समन्वयक आहे, त्यामुळे महायुतीसुद्धा यांच्यामध्ये सुद्धा महायुतीचा धर्म कसा पाळला जाईल हे सुद्धा याची बंधनंसुद्धा आमच्यावर आहेत आणि म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं की पहिला हट्ट हा नाशिकचा आहे की ही जागा शिवसेनेला सुटली पाहिजे। मला असं वाटतं की आमच्या मनात किंतूच नाही आहे, ही जागा खरं तर शिवसेनेला सुटेल। त्यामुळे अशा काही ऑप्शन असेल असं मला वाटत नाही। आणि राहिला विषय महायुतीचा, तर मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की कुठलीही स्पर्धा ही तिकिटापुरतं असते, उमेदवारीपुरतं असते। यानंतर महायुती, नरेंद्र मोदीजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच डोळ्यासमोर ठेवून काम करू। खूप धन्यवाद दादा। आपल्यासोबत होते हे शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती। खरं म्हणजे नाशिकमध्ये असलेले जे विद्यमान खासदार आहे हेमंत गोडसे यांच्या नावाचा सुरुवातीला आग्रह करणारे अजय बोरस्ते यांच्याच नावाचं नंतर उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे। मात्र अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि त्यानंतरच जो कोणी उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं काम हे केलं जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।